कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच की मी पुण्याला गेली होती माझ्या भावाला भेटायला. आणि पुणे हे असं शहर आहे की माझं गाव आणि मुंबई दोघांच्या बरोबर मध्यभागी येतं. तर मम्मीची इच्छा होती की मी गावी यावं, पण मला 2च दिवसाची सुट्टी होती आणि खूप दगदग धावपळ होते. सो मी ठरवलं होतं की मी उद्या जाऊन आराम करेन, कारण हा माझा सुट्टीचा पहिला दिवस होता. पण मम्मीची खूप इच्छा होती की मी गावी यावं. हल्ली लग्न झाल्यापासून गावी जायला जास्त मिळत नाही. नोकरी आणि ह्या सगळ्या गोष्टी सांभाळताना खूप तारेवरची कसरत होते. तर मी लोणावळ्यात पोहोचली देखील होती आणि मम्मीला कॉल केला मी जाते, पण मम्मी बोलली नाही आहे मी वाट बघते म्हणून. तर लकीली समोरच माझ्या गावाला जाणारी ट्रेन उभी होती, नांदेड पनवेल, कुणाला माहीत असेल तर. मग मी पटकन ती ट्रेन पकडली आणि गावी गेली. रात्रीचे 10 वाजले होते मला गावी पोचायला. तर बापू मला घ्यायला आले होते एवढ्या उशिरा. आणि ॲक्च्युली मी न जाण्याचं कारण तेच होतं की थंडीत बापूंना बाईकवरून यावं लागणार, थंडी असणार सो. पण तरी देखील बापू मला घ्यायला आले होते. आईवडिलांचं प्रेम ते खरंच वेगळं असतं. आणि गावाकडं असा शुकशुकाट होता, अगदी स्मशान शांतता. फायनली आम्ही घरी पोहोचलो आणि घरी पोहोचल्यानंतर मम्मीनं तुकडा वगैरे उतरून टाकला. रात्री आम्ही छान मग गप्पा मारल्या, जेवण केलं आणि दुसऱ्या दिवशीची सकाळ मस्त मी खरंच माहेर पण भोगलं त्या दिवशी. आणि त्यानंतर माझी परतीचा प्रवास असणार होता दुसऱ्या दिवशी, कारण त्याच्या सेकंडीला मला ऑफिस होतं. तर गावाकडून हे सगळं भरभरून दिलं होतं. हे सगळं आमच्या शेतातलं आहे. तर मम्मी बापू असं सगळं तयारी करत होते मला हे बांधून देण्यासाठी. तर चिकू, पेरू, भाज्या सगळ्या तिकडे गेले की मला वेळ मिळत नाही, त्यामुळं मग ही माझी आजी आहे तर ती भाज्या साफ वगैरे करून देत होती मला. शेतातलेच नारळ वगैरे सगळ्या गोष्टी मला शेतातल्या दिल्या होत्या. शिवाय मम्मीनं मला चिकन आवडतं खूप गावचं, म्हणून मग घरचा कोंबडा एक होता तो मला छान फ्राय करून दिला होता. फक्त तेल आणि मीठ हे करून फ्राय केलं होतं आणि तुम्हाला मी दाखवलेच मी ते कसं बनवलं होतं. आपला व्हिडिओ आहे एक, चॅनलवर जाऊन बघा. आता ह्या दिवसामध्ये हरभऱ्याची भाजी, तर ओली हरभऱ्याची भाजी, तूप, इवन गावाकडच्या सगळ्या गोष्टी दिल्या होत्या. आणि फायनली माझा परतीचा प्रवास सुरू झाला होता. तर हा आमचा काळूराम मला सोडवायला आला होता. प्राणी खरंच